नमस्कार, सुस्वागतम विद्यार्थी बंधू भगिनींनो. मी प्राध्यापक सतीश शिर्के. मिशन स्पर्धा परीक्षा या उपक्रमांतर्गत भारताचा भूगोल याकरिता 201 प्रश्न आणि उत्तर या ठिकाणी मी आपणासमोर घेऊन आलेलो आहे. जी पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीसाठी किंवा अन्य कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी हे प्रश्न निश्चितच आपणाला उपयुक्त ठरणार आहेत. चला तर भारताचा भूगोल 201 प्रश्न मी आपल्या समोर त्या ठिकाणी घेऊन येत आहे. यामध्ये आपणाला हिमालय पर्वताची निर्मिती कोणत्या कालखंडात झाली हा प्रश्न विचारला जातो. तृतीय कल्प, अतिन्यूतन, मध्यन्यूतन आणि टायसिंग हे आहेत. तर याचं उत्तर तृतीय कल्प हे आपल्याला सांगता येईल. प्रश्न दुसरा आहे, भारताच्या दख्खनच्या पठारात भूकंपाचे प्रमाण कमी आहे. पर्याय आहे त्याचं कारण संतुलनाच्या दृष्टीनं ते जास्त संतुलित आहेत. प्रश्न क्रमांक 3, हिमालय पर्वताची निर्मिती कोणत्या 2 भूपट्टांच्या अभिसरणाने झाली? यामध्ये युरोपियन भूपट्ट, इंडियन भूपट्ट, इंडियन भूपट्ट व आफ्रिका भूपट्ट, युरोपियन भूपट्ट व आफ्रिकन भूपट्ट. यामध्ये त्याचं योग्य उत्तर आहे युरोपियन भूपट्ट व इंडियन भूपट्ट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, भारतातील कोणते शहर हे गंगेच्या नागमोडी वळणावरती प्रकारचे वसलेले आहे? यामध्ये पाटणा, अलाहाबाद, कानपूर आणि वाराणसी. तर त्याचं योग्य उत्तर आहे वाराणसी. प्रश्न आहे, दक्षिण भारतातील कृष्णा व गोदावरीची नदी प्रणाली कोणत्या प्रकारची आहे? तर जाळी सदृश्य, आयताकार, वृक्षसम, केंद्रत्यागी. तर यामध्ये वृक्षासम हे त्याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणती नदी ही यमुनेची उपनदी आहे? मग त्यामध्ये केन, गंडकी, कुसी, अरुण यापैकी अरुण हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे, सियाचीन, गंगोत्री, कांचनगंगा, केदारनाथ. तर खालीलपैकी कोणती हिमनदी ही काराकोरम पर्वत श्रेणीतील आहे? तर सियाचीन हे त्याचं योग्य उत्तर सांगता येईल. भारतात कोणत्या नदीचे खोरे हे दुर्गमी म्हणून प्रसिद्ध आहे? तर चंबळ, कृष्णा, गोदावरी, तुंगभद्रा. यामध्ये चंबळ नदी हे त्याचं योग्य उत्तर आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे पश्चिम घाटाला अडवले गेल्यामुळं जो पाऊस पडतो तो आहे एकतर प्रतिरोध पर्जन्य, आवर्त पर्जन्य, आरोह पर्जन्य आणि आघडी पर्जन्य. तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रतिरोध पर्जन्य. प्रश्न आहे 10, भारतीय हवेच्या स्थितीदर्शक नकाशामध्ये खालीलपैकी कोणते चिन्ह गारांची वृष्टी दर्शवते? त्यामध्ये आपण हे चिन्ह दिलेले आहेत. तर यामध्ये हे चिन्ह गारांची वृष्टी काय करतं? दर्शवतं. भारतात एप्रिल-मे महिन्याच्या सुमारास पश्चिम बंगाल, ओरिसा या राज्यात अचानक वादळे निर्माण होतात. या वादळांना म्हणतात नॉर्वेस्टर, टोर्नाडो, त्याचबरोबर ल्यू आणि टायफून. तर अशा पद्धतीचे जे पर्याय आहेत त्यामध्ये नॉर्वेस्टर हे पश्चिम बंगालमध्ये निर्माण होणारं वादळ आहे. भारतात सर्वाधिक पर्जन्यवृष्टी कोठे होते? पर्याय आहेत शिलाँग, गुवाहाटी, त्यानंतर मौसिनराम आणि महाबळेश्वर. तर यामध्ये मौसिनराम हे त्याचं योग्य उत्तर आहे. भारतात मोसमी वाऱ्यांमुळे पडणारा पाऊस कोणत्या प्रकारचा आहे? प्रतिरोध, आवर्त, आरोह यापैकी कोणतेही नाही. तर प्रतिरोध पाऊस आपल्याला त्या ठिकाणी म्हणावा लागेल, कारण पश्चिम घाट आणि पूर्वांचल हिमाचलाच्या रांगांना तो आरवला जातो. भारताच्या काश्मीर व अरुणाचल प्रदेशमध्ये आढळतात.
तर अल्पाईन जंगले, सदाहरित जंगले, आर्द्र समशीतोष्ण जंगले आणि शुष्क समशीतोष्ण जंगले. तर अल्पाईन जंगले हे त्याचं उत्तर आहे. भारतात कोकण किनारपट्टी आहे. लॅटराईट मृदा, गाळाची मृदा, तांबडी मृदा, पर्वतीय मृदा. तर लॅटराईट मृदा हे त्याचं उत्तर आहे. सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील पट्ट्यातील वने आहेत मान्सून वने, पानझडी वने, सदाहरित वने, आर्द्र समशीतोष्ण वने. तर मान्सून वने हे त्याचं उत्तर आहे. भारताचे जीव भौगोलिक वर्गीकरणानुसार किती विभाग आहेत? 10, 13, 11 आणि 8 असे त्याचे पर्याय आहेत. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, तर 10 पर्याय त्याचा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पश्चिम घाटाच्या घाटमाथ्यावर असलेले पर्यटन ठिकाण आहे चिखलदरा, पाचगणी, खंडाळा, आंबोली. हे सर्वच पर्यटन केंद्र आहेत, परंतु आंबोली हे त्याचं योग्य उत्तर आहे. भारतातले सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य गोवा, त्यानंतर मिझोराम, नागालँड, सिक्कीम. तर सिक्कीम हे त्याचं योग्य उत्तर आहे. भारतात लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे पश्चिम बंगाल, दिल्लीत, महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये. तर दिल्ली त्याचं योग्य उत्तर आहे. भारतात सर्वाधिक लोकसंख्या असलेलं शहर आहे मुंबई, कोलकाता, दिल्ली आणि चेन्नई. तर मुंबई हे त्याचं योग्य उत्तर आहे. भारतात अधिकृत अशा प्रादेशिक भाषा किती आहेत? तर 18, 22, 17 आणि 34. तर 22 हे त्याचं उत्तर आहे. भारतात प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कोठे आहे? कोइंबतूर, चेन्नई, मदुराई आणि त्रिची. तर मदुराई हे मीनाक्षी मंदिर असणारं ठिकाण आहे. भारतात संक्रमण सिद्धांताच्या कोणत्या अवस्थेत आहे? भारत संक्रमण सिद्धांताच्या कोणत्या अवस्थेत आहे? एक संक्रमण पूर्ण समतोल, संक्रमण अवस्था, प्रगत संक्रमण अवस्था आणि उत्तर संक्रमण अवस्था. तर भारत प्रगत संक्रमण अवस्थेत त्या ठिकाणी आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर एकूण किती बेटांचे बनलेले आहे? 7, 8, 9 आणि 10. तर 7 बेटांचं मिळून हे मुंबई महाकाय नगर त्या ठिकाणी बनलेलं आहे. भारतातील खालीलपैकी कोणत्या महानगराचा आकृतिबंध त्रिकोणी स्वरूपाचा आहे? दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता. तर कोलकाता हे त्याचं योग्य उत्तर आहे. भारतातील प्रमुख बंदरांची संख्या आहे किती आहे? तर 8, 10, 11. तर 12 हे त्याचं योग्य उत्तर आहे. भारतीय लोक आहेत निग्रोसाइड, मंगोलाइड, कॉकेसाइड वंशाचे. तर कॉकेसाइड वंशाचे भारतीय लोक त्या ठिकाणी आहेत. भारतातील तमिळ, मल्याळम, कन्नड, तेलुगू या भाषा कोणत्या गटातील आहेत? तर आर्यन, आस्ट्रिक, द्राविडियन आणि सिनो तिबेटियन. तर द्राविडियन हे त्याचं उत्तर आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील विविध भागात पावसाच्या प्रमाणात अनियमितपणा असण्याचे प्रमुख कारण आहे. तर भारताच्या उत्तर पश्चिम भागातील हवेच्या दाबातील अनियमितपणा, निम्नदाब द्रोणी व अक्ष स्थितीमध्ये विचलन, आवर्ताच्या आगमनातील अंतर आणि प्रत्येक वर्षी वाऱ्याबरोबर आणण्यात येणाऱ्या आर्द्रतेचा अनियमितपणा. तर निम्नदाब द्रोणी व अक्ष स्थितीमध्ये विचलन हे आपल्याला आढळून येतं. आता खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? भारताच्या राष्ट्रीय महामार्गापैकी राष्ट्रीय महामार्ग 7ची लांबी सर्वाधिक आहे. नागपूर, हैदराबाद, कन्याकुमारी, विजयवाडा, चेन्नई राष्ट्रीय महामार्ग 7 वर आहेत. ग्वाल्हेर राष्ट्रीय राजमार्ग 2 आणि 3 वर आहे. तर त्याचं योग्य विधान आहे भारताच्या राष्ट्रीय महामार्गापैकी राष्ट्रीय महामार्ग 7ची लांबी सर्वाधिक अधिक आहे. त्यानंतर भारतात खारफुटीची जंगले मोठ्या प्रमाणात खालीलपैकी कोठे आढळतात? मलबारचा किनारा, सुंदरबन, कच्छचं रण आणि ओडिसाचा किनारा. तर सुंदरबन या ठिकाणी खारफुटीची जंगले आपल्याला आढळून येतात.
प्रश्न आहे पुढचा, भारतातील खालीपैकी कोणत्या राज्यात जंगलाने व्यापलेल्या जागेची टक्केवारी सर्वात जास्त आहे? अंदमान निकोबार बेट, मिझोराम समूह, त्यानंतर जम्मू आणि काश्मीर. तर मिझोराम मध्ये सर्वाधिक जंगलाची टक्केवारी आहे. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातून तलावातून होणाऱ्या जलसिंचनाची टक्केवारी सर्वात जास्त आहे? त्यामध्ये तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ आणि कर्नाटक ही ठिकाणं आपल्याला आढळून येतात. तर केरळ हे त्याचं योग्य उत्तर आहे. केरळच्या किनाऱ्यावर प्रामुख्यानं खालीलपैकी कोणत्या ग्रामीण वस्त्यांचे प्रकार आढळतो? तर रेषानुगामी हा त्याचं योग्य उत्तर आहे. हिमालय पर्वतावर खनिज संपत्ती असून खाणकाम व्यवसाय विकसित केले नाही, कारण येथील खडकांच्या रचनेत भूकंपामुळे बदल होत असतात. हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतात उत्तरेकडील मैदानी प्रदेशात कालव्यामुळे जलसिंचन करण्यात येते, कारण कालव्यांना बारमाही नद्यांमुळे पाणी असतं. त्यामुळे उत्तर भारतामध्ये कालव्यांचं वर अवलंबून असणारी शेती मोठी आहे. गंगा आणि सिंधू नदीच्या दऱ्यांना लागून जाणाऱ्या शिवालिक रांगेला काय म्हणतात? तर कगार सीमा हे त्याचं योग्य उत्तर आहे. मेघालय पठाराची निर्मिती कशापासून झाली? गोंडवान खडकामुळे हे त्याचं उत्तर आहे. भारतातील खालील पिकांमध्ये सर्वात जास्त पाणी कोणत्या पिकाला लागते? तांदूळ, गहू, डाळ, ऊस हे त्याचे पर्याय आहेत. तर तांदूळ हे त्याचं योग्य उत्तर आहे. भारतात केम्ब्रियन पूर्व काळातील खडक खालीलपैकी कोणत्या पर्वतात आढळतात? तर अरवली, सातपुडा आणि शिवालिक पूर्व घाट असे जर पर्याय दिले तर अरवली हे त्याचं योग्य उत्तर आहे. भाबर मृदा कुठे आढळते? तर हिमालयाच्या पर्वताच्या पायथ्याशी आपणारा भाबर मृदेचं अस्तित्व दिसून येतं. भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात औष्णिक विद्युत उत्पादन जास्त आहे? महाराष्ट्र, बिहार, तामिळनाडू, गोवा. यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त औष्णिक विद्युत उत्पादन होतं. अंदमान बेटावरील आदिवासी लोक खालीलपैकी कोणत्या गटात मोडतात? निग्रो, निग्रिटो आणि निग्रोलेस हे त्याचे पर्याय आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 5 खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडतो? तर चेन्नई आणि कोलकाता या दोन शहरांना तो जोडतो. काठियावाडची किनारपट्टी खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? तर उन्मग्न किनारा म्हणून त्याला ओळखला जातो. दामोदर नदीच्या वरच्या भागात कोणती दरी आढळते? तर अभिनती दरी हे दामोदरच्या वरच्या खोऱ्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. बालाघाट, भंडारा, नागपूर या प्रदेशात खालीलपैकी कोणते खनिज विपुल प्रमाणात सापडते? तर मँगेनीज, लोखंड, अभ्रक. तर मँगेनीज हे त्याचं योग्य पर्याय आहे. कोयालीच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? उत्तर प्रदेशातील एक जलविद्युत केंद्र, गुजरातमध्ये एक तेलाचा कारखाना आहे, मध्य प्रदेशातील कोळसा खान आहे. तर गुजरातमध्ये एक तेलाचा कारखाना आहे. गुजरातमधील खालील कोणते बंदर जहाजाची दुरुस्ती करण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर पोरबंदर हे त्याचं योग्य पर्याय आहे. भारताच्या नकाशातील समान रेखांशावर असलेल्या स्थानांमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबतीत साम्य असेल? तर चुंबक शक्ती हा पर्याय त्या ठिकाणी मी तुम्हाला दिलेला आहे. भारतात 2001 साली केलेल्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर प्रमाण इतर 3 राज्यांच्या तुलनेत कमी होते? तर पंजाब आणि हरियाणा हे उत्तर आपल्याला सांगता येईल. खालीलपैकी भारतातील कोणते शहर रेशीम कापड निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत? लुधियाना, बडोदा, अंबाला. तर लुधियाना हे त्याचं उत्तर आहे. खाली दिलेल्या शहरांवर विचार करा. गाझियाबाद, सिलिगुडी, पुणे, रूरकेला
यापैकी सिमेंट कारखान्यासाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? तर रूरकेला हे त्याचं उत्तर आपल्याला देता येईल. भारतात मासेमारीची सर्वात जास्त शक्यता कुठे आहे? अंतर्गत पाण्याच्या साठ्यात, उथळ पाण्याच्या भागात आणि खोल समुद्रांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळून येते. खालीलपैकी कोणती नदी लडाख व जास्कर पर्वतांच्या मध्यभागातून वाहते? सिंधू, चिनाब, सतलज. त्यामध्ये सिंधू हे त्याचं उत्तर आहे. भारतातील डाळीचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर मध्य प्रदेश हे डाळी उत्पादनात आघाडीचा आहे. प्रश्न पुढचा आहे, भारतात खालीलपैकी कोणत्या वृक्षाने अधिक क्षेत्रफळ व्यापले आहे? तर साल हा जो वृक्ष आहे तो भारतात सर्वाधिक मोठ्या प्रमाणावरती आढळतो. उदयपूरमधील झावर खाणी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर जस्त हे त्या ठिकाणी सापडतं. टिहरी धरण खालीलपैकी कोणत्या नद्याच्या संगमावर आहे? भागीरथी आणि भिलांगना, गंगा आणि यमुना, अलकनंदा आणि मंदाकिनी. तर भागीरथी आणि भिलंगना हे त्याचं योग्य उत्तर आहे. सुवर्ण चतुर्भुज प्रकल्प म्हणजे काय? देशातील 4 महानगरांना जोडणारे 4 पदरी राजमार्ग हे त्याचं उत्तर आहे. तर 4 महानगरांना जोडणारा सुवर्ण चतुर्भुज प्रकल्प म्हणजे कोणते 4 महानगर? तर दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई ही 4 महानगर त्या ठिकाणी आहेत. भारतातील सर्वात खोल बंदर कोणते? तर विशाखापट्टणम हे त्याचं उत्तर आहे. 2001च्या जनगणनेनुसार भारताचे कमीत कमी नागरीकरण खालील कोणत्या राज्यात झालेलं आहे? तर बिहार, हिमाचल प्रदेश आणि गोवा. यामध्ये हिमाचल प्रदेशामध्ये आपल्याला सांगता येईल. भारतातील खालीलपैकी कोणते राज्य कापसापासून सूत बनवण्यात अग्रेसर आहे? बिहार, महाराष्ट्र, राजस्थान. तर बिहार राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुती कापड गिरण्या सर्वात जास्त आहेत. भारतातील कोणते बंदर लोखंड निर्मितीत अग्रेसर आहे? कांडला, मुंबई, पारादीप. तर पारादीप हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे, भारतातील कोणते यार्ड जहाज निर्मितीत अग्रेसर आहे? तर कोचीन केरळमध्ये आहे हे जहाज निर्माण यार्ड म्हणून ओळखलं जातं. भारतात अनुसूचित जाती जमातीची सर्वात जास्त टक्केवारी कोणत्या राज्यात आहे? तर मिझोराम. खालीलपैकी दिलेल्या राज्यापैकी सर्वात जास्त शहरीकरण कोणत्या राज्यात आहे? गोवा, राजस्थान आणि पंजाब. तर पंजाब हे त्याचं उत्तर आहे. भारतातील सर्वात जास्त खनिज तेलाचा साठा असलेल्या खडकांचा प्रकार कोणता? तर धारवाड हे त्याचं उत्तर आहे. हिंदुस्तान केबल्स कारखाना कोठे आहे? रूपनारायणपूर या ठिकाणी दिसतो. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? कांडला खंबाटकाच्या आखातात आहे. डायरेक्ट मी उदाहरणच दिलेले, पर्याय दिलेले नाही आहेत तुम्हाला. खालीलपैकी कोणत्या राज्याची किनारपट्टी सर्वात लांब आहे? गुजरात, गोवा, पंजाब, केरळ. तर गुजरात राज्याला लाभलेली किनारपट्टी सर्वात जास्त आहे. बकिंगहॅम कालव्याचे प्रमुख कार्य काय आहे? तर पर्यटन विकास हे त्याचं प्रमुख कार्य त्या ठिकाणी आहे. भारतात कोणत्या शहरात सर्वात जास्त होजियरीचे उत्पादन होते? तिरपूर हे त्याचे योग्य उत्तर आहे. नाप्ता झाकडी जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? ब्यात या नदीवरती तो आपल्याला आढळून येतो. खालीलपैकी भारतातील सर्वात प्राचीन पर्वत कोणता? विंध्य, हिमालय, अरवली, सातपुडा. यामध्ये विंध्य हे त्याचं योग्य उत्तर आहे. भारतात सर्वात उत्तम प्रतीचा संगमरवर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडतो? जबलपूर, भरतपूर, मकरानाबाद हे त्याचं उत्तर आहे. भारतीय नौदलाचा
वैशिष्ट्यपूर्ण असा सीबर्ड प्रकल्प कोठे उभारला गेला आहे? तर कर्नाटकातील कारवार हे त्याचं उत्तर आहे. भारतातील अतिप्राचीन अवशिष्ट खडकांच्या समूहाला काय म्हणतात? तर कडप्पा असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. पश्चिम घाट खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो? गटपर्वतात मोडतो. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही? चंद्रभागा अभयारण्य उत्तर प्रदेश, बंदीपुरा अभयारण्य कर्नाटक, काझीरंगा अभयारण्य आसाम. काझीरंगा आहे ते कान्हा अभयारण्य महाराष्ट्र. तर कान्हा अभयारण्य महाराष्ट्र हा पर्याय चुकीचा आहे. पाटभूमी कोठे आढळते? छोटा नागपूर पठारावरती. कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात सुनियोजित शहर आहे? चंदीगड हे सुनियोजित शहर म्हणून ओळखलं जातं. पंजाब आणि हरियाणाची ते राजधानी सुद्धा आहे. खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? हल्दिया पश्चिम बंगालमध्ये आहे, पारादीप आसाममध्ये आहे, कांडला गुजरातमध्ये आहे, मारमा गोवामध्ये आहे. तर पारादीप आसाममध्ये आहे. हे विधान नाही. भारतात कच्छ वनस्पती कोठे आढळते? तर गंगेच्या त्रिभुज प्रदेशात आपल्याला आढळते. सदाबहार अरण्ये खालीलपैकी कोठे आढळतात? ईशान्येकडील राज्यात सदाबहार अरण्य आपल्याला आढळतात. सर्वात जास्त लांबीचे कालवे कोणत्या राज्यात आढळतात? तर उत्तर प्रदेश हे कालव्याच्या लांबीच्या दृष्टिकोनातून प्रथम आहे. भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे तर केटू हे सर्वाधिक उंचीचं शिखर भारतातील आहे, जगातील दुसऱ्या क्रमांकाचं आहे. भारतात सोनेरी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर बागायती शेती याबाबत ते ओळखले जातं. पिकांच्या घनतेचा विचार करता भारतातील सर्वात समृद्ध राज्य कोणतं? तर पश्चिम बंगाल हे समृद्ध राज्य आहे. भारतातील सर्वात जास्त लोह कुठे सापडतं? धारवाडच्या खडकामध्ये सापडतं. भारतात दख्खनच्या पठारावर कोणती मृदा आढळत नाही? तर पॉडझाल मृदा आढळत नाही. बाकीचे पर्याय मी काढून टाकलेत. भारतात सिंचनाचा कोणता प्रकार अधिक विकसित झाला आहे? विहिरी व कूपनलिका. भारतात अन्नधान्याच्या उत्पादनात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? तर उत्तर प्रदेश. एन्नोर बंदराचा विकास कोणत्या बंदरावरचा वाढता ताण कमी करण्यासाठी केला आहे? चेन्नई. त्यानंतर कोकण रेल्वे मार्ग कोणत्या पर्वतरांगातून जातो? पश्चिम घाटातून जातो. कन्याकुमारी खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तामिळनाडू. कोलकाता, मुंबई, दिल्ली आणि चेन्नई या 4 शहरांमध्ये सर्वात जास्त वार्षिक तापमान कक्षा कोणत्या राज्यात आहे? दिल्ली. भारतातील सर्वात जास्त जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? गंगा यमुना या 2 नद्यावरती जलविद्युत प्रकल्पाची संख्या जास्त आहे. भारतात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण असलेले राज्य कोणते? केरळ. भारताला किती देशांच्या सीमा आहेत? तर 7 देशांच्या सीमा ह्या भारताला लागून त्या ठिकाणी आहेत. पहिला प्रश्न आहे, भारताचे स्थान खालीलपैकी कोणत्या गोलार्धात आहे? अर्थात त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर पूर्व गोलार्धामध्ये. परंतु आपल्याला नेमके पर्याय कोणते दिलेले आहेत यावरती ते उत्तर अवलंबून असणार आहे. इथं मी फक्त उत्तरांचा समावेश तुमचा वेळ जाऊ नये म्हणून दिलेला आहे. उत्तर आणि दक्षिण गोलार्ध असे 2 पर्याय असतील तर उत्तर गोलार्ध म्हणावं लागेल. मात्र 4 पर्याय असतील तर आपण उत्तर पूर्व गोलार्ध हे त्याचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी देता येईल. प्रश्न दुसरा आहे, भारताला किती देशांच्या सीमा आहेत? योग्य उत्तर आहे त्याचं 7 देशांच्या सीमा या आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून भारताला लागून आहेत. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारत व श्रीलंका यांना विलग करणारा घटक कोणता? भारताच्या पायथ्याशीच आपण पाहतो श्रीलंका देश आहे तर पालची सामुद्रधुनी
जी आहे ही विलग करणारा घटक म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 14 आहे, भारत चीन दरम्यान असणाऱ्या सीमारेषेला काय म्हणतात? तर मॅकमोहन सीमारेषा असं म्हणतात. तुम्हाला पाकिस्तान भारत, बांगलादेश भारत अशा सीमांची माहिती विचारली जाऊ शकते. प्रश्न क्रमांक 5 आहे, भारताच्या मध्यातून जाणारे अक्षवृत्त कोणते? तर कर्कवृत्त हे भारताच्या मध्यातून जाणारं 23.5 अक्षवृत्त त्या ठिकाणी आहे. भारतातील किती राज्यांच्या सीमा शेजारील देशांच्या सीमांना लागून आहेत? तर 16 राज्य अशी आहेत की त्या सीमा अन्य देशांच्या सीमांना लागून त्या ठिकाणी आहेत. म्हणजे 16 राज्यांना आंतरराष्ट्रीय सीमा ही लाभलेली आहे. भारतातील कोणत्या देशाची सीमा सर्वाधिक आहे? तर बांगलादेश याची सीमा भारताला लागून असणारी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय मोठी सीमारेषा त्या ठिकाणी आहे. प्रश्न 8 आहे, आंतरराष्ट्रीय सीमा असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता? तर जम्मू काश्मीर हा आंतरराष्ट्रीय सीमा असणारा केंद्रशासित प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 9, देशातील सर्वाधिक राज्यांशी सीमा लागून असणारे राज्य कोणते? तर उत्तर प्रदेश हे राज्य असं आहे की त्याला सीमावर्ती भागात अनेक राज्य त्या ठिकाणी लागून आहेत. प्रश्न क्रमांक 10 असेल, भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न. राजस्थान हे भारतातील सर्वात मोठं राज्य म्हणून ओळखलं जातं. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणतं? तर गोवा हे त्याचं योग्य उत्तर आहे. मेघालय राज्याची राजधानी कोणती आहे? शिलाँग हे आहे. आणि तुम्हाला या सर्वच राज्यांच्या राजधान्या त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, भारताची स्थानिक वेळ आणि जागतिक प्रमाण वेळेपेक्षा किती तास पुढे आहे? तर 5 तास 30 मिनिटे, म्हणजे आपण 5.5 तासानं पुढे आहे असं आपण म्हणतो. प्रश्न क्रमांक 14 आहे, भूशास्त्रीय दृष्टीने सर्वात प्रथम निर्मिती होणारा प्राकृतिक प्रदेश कोणता? तर भारतीय पठारी प्रदेश हा सर्वात प्रथम तयार झालेला आहे. यामध्ये पर्याय हिमालय पर्वत असेल, त्यानंतर भारतीय पठारी प्रदेश आहे, मैदानी किनारी मैदानी असेल, उत्तर भारतीय मैदानी असेल, बेटे असे पर्याय असू शकतात. तर भारतीय पठारी प्रदेश हा सर्वप्रथम तयार झालेला आहे. प्रश्न 15 आहे, आरवली पर्वतातील सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते? गुरु शिखर हे त्याचं उत्तर आहे. भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता? तर श्यामप्रसाद बोगदा हा नव्यानं निर्माण झालेला बोगदा भारतातील सर्वात लांब आहे. भारताला सर्वात कमी सीमा लाभलेला देश कोणता? अफगाणिस्तानची सीमा भारताला अतिशय कमी त्या ठिकाणी लाभलेली आहे. 18वा प्रश्न आहे, तेलंगणा राज्याच्या राजधानीचे शहर कोणते? हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 19, भारताची प्रमाण वेळ कोणत्या शहरावरील रेखावृत्ताच्या वेळेनुसार ठरवली आहे? तर मिर्झापूर किंवा आपण त्याला अलाहाबाद म्हणूया, या शहरावरून त्या ठिकाणी गेलेली आहे. मिर्झापूर पर्याय असेल तर मिर्झापूर द्यायचं, मिर्झापूर नसेल तर अलाहाबाद त्याचं उत्तर आपल्याला देता येईल. जगातील प्राचीन वली पर्वतापैकी एक व आता अवशिष्ट पर्वत म्हणून ओळख आहे असा आरवली पर्वत त्याचं उत्तर आहे. पंचमढी व तोरणमाळ ही थंड हवेची ठिकाणी कोणत्या पर्वतात आहेत? तर सातपुडा पर्वतात आहेत. प्रश्न क्रमांक 22, बंगालच्या उपसागराला व अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्यांचा दक्षिण भारतातील प्रमुख जलविभाजक कोणता? तर पश्चिम घाट हा जलविभाजक त्या ठिकाणी आहे. त्यानंतर 23, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं? कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर त्या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 24, काराकोरम पर्वतरांग कोणत्या भागात आहेत? तर बृहद हिमालयामध्ये आहे. बृहद हिमालय, मध्य हिमालय, शिवालिक टेकड्या असे पर्याय असू शकतात. 25 क्रमांक, निलगिरी पर्वतातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणते? तर उदगमंडलम
किंवा उटी आपण म्हणतो, हे निलगिरी पर्वतातील थंड हवेचे ठिकाण आहे. भारतात मार्च ते मे महिन्यात असणारा ऋतू हा उन्हाळा असतो. त्यानंतर ब्लासम शावर्स हा पाऊस कोणत्या पिकाला फायदेशीर आहे, तर कॉफी हे त्याचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी देता येईल. त्यानंतर हिमालयाच्या पर्वतरांगा परस्परांना कशा आहेत, तर समांतर दिशेमध्ये पसरलेल्या आहेत. दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर कोणतं, तर अन्नाईमुडी हे दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर आहे. भारताचे हवामान कशा प्रकारचे आहे, अर्थात मोसमी मान्सून हा त्याचा पर्याय त्या ठिकाणी असू शकतो. प्रश्न क्रमांक 31, भारतात कालवैशाखी वारे कोणत्या राज्यात वाहतात, तर पश्चिम बंगालमध्ये कालवैशाखी वाहतात. लू वारे भारतातील या भागात वाहतात, तर उत्तर भागात भारतात लू वारे त्या ठिकाणी वाहतात. भारतात माघारी मान्सूनचा काळ किंवा त्याला आपण परतीचा मान्सून असं म्हणतो, तो ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान त्या ठिकाणीचा कालावधीमध्ये असतो. प्राकृतिकदृष्ट्या भारताला काय म्हणतात, तर द्वीपकल्प असं म्हटलं जातं. बेट, अजून काही पर्याय असू शकतात, तर द्वीपकल्प हा त्याचा योग्य पर्याय आहे. 35, भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक किनारा लाभला आहे, गुजरात राज्य. त्यानंतर खालीलपैकी हा पर्वत ज्वालामुखीपासून निर्माण झाला आहे, अर्थात इथं पर्याय दिला आहे गिरनार पर्वत. 37, हिमालय पर्वतीय प्रदेश आहे, तेथे सुमारे 60 कोटी वर्षापूर्वी कोणता समुद्र होता, टेथिस हा समुद्र होता. भाबर हे कशाचं वर्गीकरण आहे, मैदानाचं वर्गीकरण आहे. मलबार किनारपट्टी कोणत्या राज्यातील किनारपट्टीला म्हटलं जातं, तर केरळची किनारपट्टी मलबार म्हणून ओळखली जाते. गिरसप्पा धबधबा असणारे राज्य कर्नाटक. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते, चिल्का. त्यानंतर इस्रोचे उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोठे आहे, श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे. प्रश्न रिकाम्या जागेच्या स्वरूपात दिलेला आहे. टिंबटिंब हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे, तर केटू आणि भारतातील प्रथम क्रमांकाचं शिखर म्हणून सुद्धा सांगता येईल. सायलेंट खोरे केरळ राज्यात आहे. टिंबटिंब नदी बिहारमध्ये दुखाऊ या नावाने ओळखली जाते, तर कोसी ही नदी आहे. त्यानंतर अलकनंदा व टिंबटिंब यांच्या संयुक्त प्रवाहास गंगा म्हणतात, तर अलकनंदा व भागीरथी यांच्या संयुक्त प्रवाहास गंगा असं म्हटलं जातं. नर्मदा नदीचा उगम कोठे होतो, तर त्या ठिकाणी मध्य प्रदेशामध्ये नर्मदा नदीचा उगम होतो. मैसूर हे शहर टिंबटिंब नदीच्या काठावर आहे. कावेरी. भारतीय पठारावरील गोदावरी ही नदी सर्वात लांब नदी आहे. भाकरा नांगल प्रकल्पातील जलाशयास टिंबटिंब या नावाने ओळखतात, उत्तर आहे गोविंद सागर. प्रश्न क्रमांक 51, महानदीवर जगातील एक लांब प्रकल्प साकारला आहे, त्याचे नाव टिंबटिंब आहे, तर हिराकूड प्रकल्प. महानदी हे त्याचं उत्तर आहे. भारतात सर्वाधिक दलदलीय क्षेत्र टिंबटिंब राज्यात आहे, गुजरात राज्यात आहे. भारतात सर्वाधिक वनक्षेत्र असणारे राज्य मध्य प्रदेश आहे. आगपेट्यांच्या उत्पादनात पश्चिम बंगालचा प्रथम क्रमांक लागतो. कात तयार करण्यासाठी टिंबटिंब झाडाचा उपयोग होतो, खैर हे त्याचं उत्तर सांगता येईल. टिंबटिंब हे राज्य वाघाची सर्वाधिक संख्या असणारे राज्य आहे, कर्नाटक. भारतात काळी मृदेनी सर्वाधिक क्षेत्र व्यापले आहे. सोने उत्पादनात टिंबटिंब राज्याचा प्रथम क्रमांक आहे, कर्नाटक. मुंबई जवळच्या टिंबटिंब या क्षेत्रात नैसर्गिक वायूचा सर्वात मोठा साठा आहे. मुंबई हाय किंवा बॉम्बे हाय असं म्हटलं जातं. देशातील पहिली विहीर, तेलविहीर आसाम राज्यात टिंबटिंब येथे खोदण्यात आली आहे, दिगबोई. जगातील मोनोसाइटचे सर्वात मोठे साठे भारतात टिंबटिंब राज्यात आहेत, केरळ.
गीर सप्पा धबधबा कोणत्या नदीवर आहे? शरावती नदीवरती आहे. कोरोमंडल हा किनारा टिंबटिंब राज्यात आहे, तामिळनाडू. खालीलपैकी कोणते बेट अरबी समुद्रात आहे? अर्थात बाकीचे पर्याय तुम्हाला दिले असतील, त्यामध्ये लक्षद्वीप हा पर्याय महत्त्वाचा आहे. अरबी समुद्रातील सर्वात मोठे बेट कोणते? मिनिकॉय. अंदमान निकोबार बेटावरील जागृत ज्वालामुखी बॅरेन. भारताचे दक्षिणेकडील टोक, अर्थात आपणाला कन्याकुमारी वाटत असेल, परंतु इंदिरा पॉईंट हे त्याचं उत्तर आहे. अर्थात इंदिरा पॉईंट दिलेलं नसेल आणि फक्त कन्याकुमारी असेल तर मुख्य भूमीचं ते शेवटचं टोक आहे. भारताला लाभलेला समुद्रकिनाऱ्याची लांबी 7,517 किलोमीटर आहे. 69. श्रीलंका हा भारताच्या दक्षिणेस टिंबटिंब सामुद्रधुनी व मनारचे आखात यामुळे भारतापासून अलग झाला आहे. तर पाल्की सामुद्रधुनी. टेहरी धरण टिंबटिंब राज्यात आहे, उत्तराखंड. सतलज नदीवरील टिंबटिंब हा कालवा भारतातील सर्वात लांब कालवा मानला जातो. इंदिरा गांधी कालवा भारतातील सर्वात लांब सतलज नदीवरती. केरळमधील पेरियार नदीवर इडुकी धरण आहे. भारतातील मान्सूनपूर्व पावसाला कोकणमध्ये आम्रसरी म्हणतात. कर्नाटकात चंदन वृक्ष हे मोठ्या प्रमाणात आहेत. उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनात सागवान हा प्रमुख वृक्ष मानला जातो. 76. गंगेच्या त्रिभुज प्रदेशाला सुंदरबन असे नाव पडले आहे. भारतात सर्वाधिक मँग्रोव्ह वने असणारे पश्चिम बंगाल हे राज्य आहे. भारतातील पहिली कोळसा खाण पश्चिम बंगालमध्ये राणीगंज येथे आहे. कोळसा उत्पादनात व साठ्यात छत्तीसगड राज्याचा प्रथम क्रमांक आहे. भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावसजी दावर यांनी 11 जुलै 1851 मध्ये टिंबटिंब येथे सुरू केली. तर मुंबई हे त्याचे योग्य उत्तर आहे. देशातील पहिला सहकारी साखर कारखाना 1950 मध्ये टिंबटिंब येथे उभारण्यात आला. प्रवरानगर अहमदनगर जिल्ह्यातील हे त्याचं उत्तर आहे. लोणी प्रवरा असं त्याला म्हटलं जातं. 82. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प टिंबटिंब येथे सुरू झाला. कर्नाटकातील भद्रावती हे त्याचं उत्तर आहे. भारतामध्ये रस्त्यांची सर्वाधिक लांबी टिंबटिंब राज्यात आहे. महाराष्ट्र. भारतातील सर्वाधिक लांब राष्ट्रीय महामार्ग वाराणसी ते कन्याकुमारी आहे. देशातील पहिली लोकर कापड गिरणी कानपूर उत्तर प्रदेश येथे आहे. भारतातील पहिली कागद गिरणी सेहरापूर पश्चिम बंगाल येथे सुरू झाली. पश्चिम बंगालमधील टिंबटिंब येथे स्थापन झालेला लोहपोलाद हा देशातील पहिला लोहपोलाद प्रकल्प आहे. तर कुल्टी हे त्याचं उत्तर आहे. भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई आहे. मुंबई बंदराचा ताण कमी करण्यासाठी टिंबटिंब हे भारतातील सर्वात आधुनिक बंदर निर्माण करण्यात आले. तर नावासेवा किंवा त्याला आपण JNPT म्हणतो, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. 90. भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील चेन्नई हे कृत्रिम बंदर आहे. 91. टिंबटिंब हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे, उत्तर प्रदेश. 92. भारतातील केरळ हे सर्वाधिक साक्षर राज्य आहे. भारतात सर्वाधिक लोकसंख्या टिंबटिंब धर्मीयाची आहे, तर हिंदू धर्मीयाची संख्या जास्त आहे. देशातील पहिली तागगिरणी 1855 मध्ये टिंबटिंब येथे सुरू झाली, कोलकाता. टिंबटिंब हे गुजरातमधील प्रमुख बंदर आहे, कांडला. प्रश्न क्रमांक 96. भारतातील सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता टिंबटिंब राज्यात आढळते, अरुणाचल प्रदेश.
सर्वात कमी साक्षरता असणारे राज्य टिंबटिंब आहे बिहार. टिंबटिंब हे भारतातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारे राज्य आहे केरळ. गुजरात राज्याची राजधानी गांधीनगर. रांची हे टिंबटिंब राज्याच्या राजधानीचे शहर आहे मध्य प्रदेश. गंगासागर कोणत्या राज्यात आहे? त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल. अशा पद्धतीनं 101 प्रश्नांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तुम्हाला हे प्रश्न आणि त्याची उत्तरं कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी निश्चितपणे उपयुक्त आहेत. शुभेच्छा. धन्यवाद. माझे व्हिडिओ आपणाला आवडत असतील तर माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना व्हिडिओ शेअर करा आणि शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपणाला प्राप्त होत राहतील. धन्यवाद.